नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 8 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदाची भरती होत आहे. पदवीधारक असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतील. एकूण 241 रिक्त पदांची ही सरकारी नोकर भरती या न्यायालयामार्फत घेतल्या जात आहे. त्यामध्ये पगार तुम्हाला या पदासाठी 72,000 रुपयापर्यंत असणार आहे. तेव्हा नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन.एक्स. मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेला आहोत. ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी अर्ज मागवला जात आहे. 241 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट सर्वोच्च न्यायालयामध्ये निघालेली आहे. ग्रुप बी चे पद इथे भरल्या जात आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 35,400 ते 72,040 पर्यंत असणार आहे. त्यासोबत अलाउन्सेस, HRA अशा प्रकारचे देयभत्ते तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुम्हाला इथे उपलब्ध होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. तर अशी ही जाहिरात सर्वोच्च न्यायालयाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. तर या ठिकाणी बघा, शिक्षण पात्रतेबाबत माहिती दिलेली आहे. या पदासाठी अर्ज करण्याकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 35 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंगचे कम्प्युटरवरती उत्तीर्ण केलेले वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासोबत कम्प्युटरचे नॉलेज या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात. शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एज रिक्वायरमेंट लागणार आहे. मिनिमम वयाची अट मित्रांनो 18 वर्ष, तर मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. SC, ST, OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता एज रिलॅक्शन सरकारी नियमानुसार लागू असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी एज रिक्वायरमेंट बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर रिझर्वेशन बाबत तरतुदी सरकारकडून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून घेऊ शकता. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे आहे त्याबाबतची माहिती आपण इथे बघणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. एक्झाम तुमची या ठिकाणी 100 प्रश्नांची घेतल्या जाणार आहे. त्याकरता या ठिकाणी सिलेबस बघू शकता. 2 तासाची ही एक्झाम असणार आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेज टेस्ट असणार आहे. 25 प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, इंग्लिश या विषयाची टायपिंग 35 शब्द प्रति मिनिटची तुमची कम्प्युटर इथे घेतल्या जाणार आहे. 10 मिनिटाची ही टेस्ट असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट असणार आहे. इंग्लिश लँग्वेजमध्ये ते असणार आहे. तर त्यासोबत सिलेबस बघू शकता. 2 तासाची ही डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर अशा प्रकारे एक्झामचे स्वरूप इथे दिले गेलेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व एक्झाम तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय केल्यानंतर तुमची या ठिकाणी शेवट इंटरव्ह्यू घेऊन तुमची निवड केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो एक्झामचे स्वरूप इथे देण्यात आलेले. तर एक्झाम करता मित्रांनो 128 टेस्ट सेंटर या ठिकाणी या विभागाकडून कंडक्ट केलेले आहे. तर त्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अप्लिकेशन फी बाबत आणि ऑनलाईन अर्ज करण्याबाबत माहिती दिलेली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. अर्ज करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 1,000 रुपये फी असणार आहे जनरल OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता. तर 250 रुपये SC, ST, एक सर्व्हिसमॅन यांच्याकरता लागू असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो 8 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर उमेदवारांकरता अर्ज सादर करण्याबाबत आणि भरतीबाबत काही जनरल इन्स्ट्रक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर हे जनरल इन्स्ट्रक्शन वाचायचे असेल तर या जाहिरातीमध्ये या पदभरतीबाबत सर्व माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. तर अशा प्रकारे 241 रिक्त पदसंख्येसाठी ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदाची रिक्रुटमेंट सर्वोच्च न्यायालयाकडून घेतल्या जात आहे. त्याबाबतची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो,
जे काही एक्झाम करता लागणारे सेंटर्स आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये मित्रांनो प्रत्येक राज्यांमध्ये या ठिकाणी सेंटर्स या परीक्षेकरता अवेलेबल करण्यात आलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी एक्झाम तुमची या ठिकाणी असणार आहे, त्याकरता सेंटर सुद्धा अवेलेबल करण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, महाराष्ट्राकरता अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे अशी महाराष्ट्रामध्ये सेंटर्स या पदासाठी परीक्षेकरता देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे 241 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्फत या ठिकाणी घेतलं जात असून त्याबाबतची जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.